श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, 12 नोव्हेंबर रोजी आहे यावर्षीचं दिवाळीचं लक्ष्मीपूजन. या दिवशी अमावस्या देखील आहे. अमावस्येच्या दिवशी आपण अनेक सेवा उपाय करत असतो. तर या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला एक वस्तू लावायची आहे, ज्यामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट, विघ्न येणार नाही. त्याचबरोबर कुठलीही वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर ती वस्तू कोणती आहे, ती कुठून आपल्याला आणायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे, त्यावरती कोणती सेवा करायची आहे, ती जर वस्तू खराब झाली तर मग त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथूनच सकारात्मक आणि नकारात्मक दोन प्रकारच्या ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणूनच आपल्याला अमावस्या तिथीच्या दिवशी हे सिद्ध उपाय करायचे आहेत. कारण अमावस्या जेवढी चांगली मानली जाते तेवढ्याच त्या दिवशी वाईट गोष्टीसुद्धा केल्या जातात. म्हणजे बाहेर करणीबाधा करणारे लोक, वाईट शक्तींचा वापर करणारे लोक हे अमावस्या तिथीला हे उपाय करत असतात. त्यामुळे अशा वाईट शक्तींचा, वाईट गोष्टींचा आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव होऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, 12 महिन्यांमध्ये जेवढ्या अमावस्या असतात त्यामध्ये दिवाळीची अमावस्या ही सगळ्यात मोठी आणि प्रभावी मानली जाते. कारण या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो, पण ती अमावस्या तिथी ही वाईट शक्तींसाठी सुद्धा तितकीच प्रभावी ठरते. म्हणूनच आपल्या घरामध्ये कुठल्याही नकारात्मक गोष्टी प्रवेश करू नये यासाठी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ही वस्तू बांधायची आहे. तर अचानक येणारी संकट असतील, विघ्न असतील, तर हे कधीच आपल्याला सांगून आपल्या घरामध्ये येत नसतात. तर संकट वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या घरात येतात. जसं की आर्थिक संकट असेल, आजारपणाच्या रूपातून येणारं संकट असेल, किंवा मुलांविषयीचे प्रश्न असतील, मुलामुलींचे लग्न जमत नसतील यासारखे संकट असतील. संकटांचे अनेक रूपं आहेत. तर ही संकट दूर व्हावीत, आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या राहू नयेत, आपण सुखी समाधानाने आयुष्य जगावं यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. आणि काही संकट किंवा दोष म्हणा ते आपल्या घरात सुद्धा असतात. जसं की वास्तुदोष असेल, किंवा आपल्या पितरांची सेवा आपल्याकडून घडत नसते म्हणून आपल्या मागे लागलेले काही पितृदोष असतील, यामुळे सुद्धा आपल्याला जीवनामध्ये अनेक संकटांचा, विघ्नांचा सामना करावा लागतो. तर बघा, आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी देखील आपल्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा नशिबाची साथ मिळत नाही. आपण सर्वच जण कष्ट करतो, मेहनत करतो, कारण त्या मेहनतीचा मोबदला म्हणजेच आपल्या घरामध्ये पैसा किंवा लक्ष्मी यावी. पण ती लक्ष्मी जर अस्थिर असेल, म्हणजेच ती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये घराबाहेर पडत असेल, म्हणजे मूलभूत गरजा भागून लगेचच तो पैसा महिनाअखेरीस संपत असेल, म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही अस्थिर आहे. आणि महिनाअखेरीस काय होतं, आपल्यावरती आर्थिक संकट येतं आणि त्यामुळे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. आणि हा कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि आपलं दैनंदिन आयुष्य जे आहे ते कटकटीचं, भांडणाचं, वादविवादाचं होऊन बसतं. म्हणजे आर्थिक संकटासोबतच आपल्या आयुष्यामध्ये कौटुंबिक संकट येतं. त्यासोबतच घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत राहतं आणि त्याचा औषधोपचार करण्यामध्ये आपल्या घरातला पैसा म्हणजेच लक्ष्मी ही निघून जाते. म्हणजे आपल्या घरावर येणारं हे देखील संकट आपल्या आयुष्यामध्ये भर घालत असतं. आणि ही सगळी संकटं, विघ्न ही न सांगता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. त्यामुळे आपल्या घरात येणाऱ्या या संकटांना कुठं ना कुठं तरी आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच थांबवायचं आहे. म्हणून हा जो उपाय आहे, दिवाळीच्या अमावस्या तिथीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर करायचा आहे. जेणेकरून आपल्यावर येणारी संकटं असतील, विघ्न असतील, ती घरामध्ये प्रवेश करू शकणार नाहीत. त्यामुळे आपल्या घरात येणारी लक्ष्मी जी आहे ती सुख समाधानाच्या स्वरूपात येईल. आपल्या घरामध्ये ती सदैव नांदेल, स्थिर राहायला सुरुवात होईल आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुरळीत व्हायला मदत होईल. तर बघा, जी वस्तू आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे ती आता दिवाळीचा सण असल्यामुळे सहजरित्या तुम्ही जर बाजारात गेलात तर तिथे तुम्हाला ती मिळून जाईल. आता आपण दिवाळीची खरेदी करण्यासाठी आपल्या शहराच्या मुख्य बाजारामध्ये जातो, जिथे आपल्याला दिवे मिळतात किंवा देवांसाठीचं साहित्य मिळतं. अशाच ठिकाणी तुम्हाला ही वस्तू मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जर जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात गेलात तर केंद्रातून सुद्धा तुम्ही ही वस्तू घेऊ शकता. तर ही वस्तू तुम्हाला असं नाही की लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी खरेदी करायची आहे. जेव्हा तुम्हाला ती मिळेल तेव्हा ती तुम्ही खरेदी करून घरी आणून ठेवा, पण उपाय मात्र तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी करायचा आहे. त्यामुळे जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला ती वस्तू घेऊन यायची आहे. कारण दिवाळीचे दिवस सुरू आहेत आणि ह्या वस्तू ज्या आहेत त्या पटकन संपतात. त्यामुळे जेव्हा दिसेल, जिथे मिळेल तिथून तुम्हाला ती घेऊन यायची आहे. बाजारात दिसली तर बाजारातून घेऊन या, किंवा तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात मिळाली तर तिथून घेऊन या. तर ती वस्तू कोणती आहे, तर ती वस्तू आहे गोरख चिंच.
तर बघा, नवनाथ पारायण जर तुम्ही केलेलं असेल तर त्या पारायणामध्ये सुद्धा या गोरख चिंचेचा म्हणजेच गोरख वृक्षाचा उल्लेख केलेला आहे. कारण या गोरख चिंचेखाली बसून गोरक्षनाथांनी शिष्यांना विद्यादान केले म्हणून याला गोरख चिंच हे नाव पडल्याचे सांगितले जाते. तर गोरक्ष वृक्षाचं हे फळ जे आहे ते तुम्हाला आणायचं आहे, देठासहित आणायचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसत आहे ते गोरख चिंचचं फळ आहे. हे फळ तुम्हाला आणायचं आहे आणि यावरती आपल्याला सेवा उपाय करायचे आहे. तर बघा, हे जे झाड आहे गोरख चिंचेचं हे हजारो वर्ष जगतं. त्यामुळे याला शास्त्रीयदृष्ट्या तर आहेच, पण आध्यात्मिकदृष्ट्या सुद्धा तितकंच महत्त्व आहे. गोरख वृक्षाच्या झाडाचं वैशिष्ट्य असं की ही झाडं हजारो वर्ष जगतात आणि याची जी फुलं आहेत ती फक्त रात्रीच उमलतात. त्यामुळे या गोरख चिंचेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण हे जे झाड आहे हे कल्पवृक्ष आहे. या गौरक्ष वृक्षाच्या फळाचे म्हणजेच गौरक्ष चिंचेचे आपल्या शरीराला तितकेच लाभ होतात जेवढे आपल्याला हा उपाय केल्यामुळे आपल्या घराला होणार आहेत. त्यामुळे या झाडाला अतिशय महत्त्व आहे आध्यात्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा. त्यामुळे हा उपाय आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. यामुळे तुम्ही लक्ष्मीपूजन केल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला ही चिंच मिळाली तर तुमच्या घरामध्ये येणारी संकट विघ्न दूर करण्यासाठी ही चिंच तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे. पण आता जरी तुम्ही ती आणून ठेवली घरात, तर घरात आणल्यानंतर तुम्हाला ती स्वच्छ धुवून एका साईडला ठेवून द्यायची आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला यावरती काही सेवा करायची आहे. कारण सेवा करून सिद्ध करूनच मग आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ही चिंच लावायची आहे. तर बघा, आता आपली लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी देवपूजा झाली की आपल्याला या फळावरती सेवा करून घ्यायची. मग हे फळ तुम्ही संध्याकाळी लावा लक्ष्मीपूजनाच्या वेळेस, किंवा तुम्ही सकाळी लावलं तरी चालेल. कोणत्याही वेळेमध्ये लावा, असं काहीच बंधन नाही. तर हे फळ तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे. त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचे किंवा यावरती तुम्ही स्वस्तिक हे शुभचिन्ह काढू शकता. याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला यावरती सेवा करायची आहे. आता सेवा काय करायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आता ही चिंच खूप मोठी असल्याने आपल्याला ही हातात घेता येणार नाही. त्यामुळे मग तुम्हाला तुमच्या पुढ्यात म्हणजे समोर ठेवायची आहे. त्यावरती उजवा हात ठेवता आला तर ठेवा, कारण आपल्याला जप करायचा आहे. तर जपमाळ आपल्याला हातात घ्यावी लागेल. जर तुम्हाला डाव्या हाताने जप करता येत असेल तर जपमाळ तुम्ही डाव्या हातामध्ये घ्या, उजवा हात तुम्ही या चिंचेवरती ठेवा, किंवा तुम्ही नाही ठेवला तरी चालेल. फक्त या फळाला आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर सिद्ध करण्यासाठी काय करायचं आहे, एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक माळ तुम्हाला शाबरी मंत्राचा जप करायचा आहे. शाबरी मंत्र मी स्क्रीनवरती सुद्धा दिलेला आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा. त्यानंतर ही चिंच जी आहे ती सिद्ध होईल आणि तुम्ही लक्ष्मीपूजन केलं एवढंच फळ तुम्हाला मिळेल जर तुम्ही अमावास्येच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही सेवा कराल. त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ही चिंच नेमकी कुठे बांधायची आहे. तर बघा, आपण जेव्हा बाहेरून घरात येतो तेव्हा आपल्या हाताची उजवी बाजू आणि जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो तेव्हा आपल्या हाताची डावी बाजू या साईडला आपल्याला ही गोरख चिंच बांधायची आहे. बांधण्याआधी तिला लाल कपड्यामध्ये गुंडाळायचं, म्हणजे त्या लाल कपड्याच्या आत तुम्ही काय बांधलेलं आहे हे कोणाला दिसणार नाही आणि ती चिंच जी आहे ती तिचं काम करत राहील. तुमच्या कुटुंबावर येणारी संकट विघ्न दूर करत राहील. ज्यावेळेस ही चिंच खराब होते म्हणजे पिवळी पडते किंवा यातून पाणी गळायला लागतं त्यावेळेस ही चिंच तुम्हाला काढून फेकायची आहे. जर ती वर्षभर चांगली राहिली, 2 वर्ष चांगली राहिली तर ती तशीच ठेवायची, तिला काढायचं नाही. ती चांगली आहे याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि ज्यावेळेस त्यामधून पाणी पडायला लागतं ती खराब होते. अशा वेळेस जी ही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, ती त्या चिंचेनी शोषून घेतलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. तेवढी ही प्रभावी चिंच आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर बांधायची आहे आणि लक्ष्मीपूजन केल्या इतकंच फळ आपल्याला मिळवायचं आहे. तर आता एकदा ही चिंच लावली ती चांगली असेल तर दर अमावास्येला तुम्हाला धूप दीप वगैरे चिंचेला दुरूनच ओवाळून घ्यायचे, तिला काढायचं नाही. कारण यावरती आपण सेवा केलेली आहे त्यामुळे तिला स्पर्श करायचा नाही. स्पर्श केल्यामुळे तिच्यामध्ये असलेला प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा, आपल्या सर्वांनाच असं वाटत असतं की आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये, आपल्या कुटुंबाचं सर्व प्रकारे रक्षण व्हावं. तर ही चिंच जी आहे ती सर्व विघ्नांपासून, संकटांपासून आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम करणार आहे. काही प्रमाणात तरी याचा प्रभाव जो आहे वाईट शक्तींचा तो तिच्यामध्ये खेचल्या जातो. त्यामुळे कुठलीही बाधा असतील, संकट असतील ती आपल्यापासून दूर राहतात. एवढा हा प्रभावी उपाय आहे गोरख चिंचेचा.
त्यामुळे हा जर उपाय तुम्हाला करायचा असेल तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.